मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता आता बंद झाला आहे का? आमच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार आहे? आमची KYC मध्ये चूक झाली होती, परंतु जे प्रश्न होते ते अवघडच होते. म्हणजे जिथे नाही करायचं होतं तिथं हो झालेलं आहे, जिथे हो करायचं होतं तिथं नाही झाले आहे. अशा क्षुल्लक कारणामुळे आमचे पैसे बंद झाले आहेत का, अशा लाडक्या बहिणी विचारत आहेत. ते KYCची वेबसाईट स्टेटस अपडेट आहे का, किंवा कोणते महत्त्वाचे काम करायचं आहे, महिला व बालविकास विभाग कार्यालयाकडून कोणती अपडेट आली का, ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. कारण का की तुमच्या प्रश्नाची उत्तरं सगळे या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. नाही तर अर्धा व्हिडिओ पाहिल्यानंतर काय होतं की पैसे का आले नाहीत किंवा पैसे कसे सुरू होतील हे आपल्याला कळतच नाही. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता आता बंद झालेला आहे. म्हणजे वितरण पूर्णपणे थांबलेलं आहे, वितरण सुरूच नाही. आता काय करायचं? म्हणजे आमचे हे 3,000 रुपये बंदच झाले का? आमचे हे पैसे कधीच सुरू होणार नाही का? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, मागच्या वेळेस सुद्धा असंच झालं होतं. जून व जुलै महिन्याचे पैसे बंद झाले होते लाडक्या बहिणींचे, व त्यानंतर सप्टेंबरमध्ये अचानकपणे वितरण त्या लाडक्या बहिणींचे सुरू झाले होते. आणि ही खरी बातमी आहे, 100% खरी अपडेट आहे. लाखो लाडक्या बहिणी अशाही आहे की ज्यांचे जून व जुलैचे पैसे बंद झाले, सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा सुरू झाले होते. पण इथे नक्की प्रॉब्लेम काय आहे? नोव्हेंबर व डिसेंबरचा 17वा व 18वा हप्ता आमच्या खात्यामध्ये का आले नाहीत? आता यासाठी काय करायचं? तर DBT तांत्रिक अडचणी असणार आहे का, DBT ॲक्टिव्ह आहे, इनॲक्टिव्ह आहे का, तुमचं एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे. पण तांत्रिक अडचणी ते यावेळेस तरी दिसले नाही. म्हणजे टेक्निकल इश्यू लाखो लाडक्या बहिणींना एकत्रितपणे येणार नाही. कारण हजारोंमध्ये ठीक आहे त्यांची ॲक्टिव्ह नाही, DBT इनॲक्टिव्ह आहे, हे आपण मान्य करू शकतो. बरं, बँक सीडिंग कशी करायची आहे याची सुद्धा लिंक आपल्या कमेंटमध्ये आपण देणार आहोत. त्यामुळे ते सुद्धा बँक सीडिंग एक प्रॉब्लेम होऊ शकतो, जी कशी करायची आहे आपल्या चॅनलवरती दिलेलं आहे. तुम्ही बँक सीडिंग आहे का तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे. पण DBT किंवा तांत्रिक अडचणी नाही. तर आता KYCचा मुद्दा, जो KYCचा मुद्दा आहे, जी KYC प्रक्रिया राबविण्यासाठी जी वेबसाईट देण्यात आली होती, तर लाखो लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे. तर आपल्याला सरकारकडे एकच मागणी आहे की आम्हाला KYC पुन्हा सुरू करून द्यावी. कारण बऱ्याच खेड्यागावातल्या लाडक्या बहिणी असो किंवा आपल्यासारख्या लाडक्या बहिणी आहेत की जे शिकलेल्या असून सुद्धा त्या लाडक्या बहिणींची चूक झालेली आहे. प्रश्नच एवढे अवघड होते की जिथे नाही आणि हो मध्ये पुन्हा एकदा कन्फ्युजन झाल्यामुळे ती चूक झालेली आहे. तर KYC स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ते काहीतरी ऑप्शन देणे गरजेचं असणार आहे. कारण का नारी शक्ती ॲपवरून लाखो लाडक्या बहिणींनी अर्ज केला होता, तर त्या ॲपचा काही उपयोग होत नाही. त्या ॲपमध्ये ना लॉग इन होतं ना कोणतं काही काम होतं. तुम्हाला सुद्धा असा प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण का जे लाडक्या बहिणींनी वेबसाईटद्वारे अर्ज केला आहे त्यांना तरी जे तुमच्या बँक अकाउंट क्लोज्ड आहे वगैरे सगळं चेक करता येतं, परंतु नारी शक्ती ॲपवरून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना चेक करता येत नाही. तर KYC स्टेटस चेक करण्यासाठी आम्हाला इथं ऑप्शन द्या, जेणेकरून महिला व बालविकास विभागाकडे प्रत्येक वेळेस आम्हाला जाण्याची गरज पडणार नाही. बरं, बऱ्याच लाडक्या बहिणींना हे सुद्धा माहिती नाही की महिला व बालविकास विभाग कार्यालय कुठे आहे, ऑफिस कुठे आहे, तिथे प्रकल्प अधिकारी कुठे आहेत, त्यांना काय जाऊन विचारायचं आहे. हे सगळे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असल्यामुळे आम्हाला ऑनलाईन ऑप्शन देणे गरजेचं असणार आहे. बरोबर आहे का नाही लाडक्या बहिणींनो? नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण का आमचे पैसे बंद झालेले आहेत. जे 3,000 रुपये होते येण्याचे, जे नोव्हेंबर महिन्याचे ठीक आहे गेले, पण आता डिसेंबर महिन्याचे सुद्धा पैसे आलेले नाहीत. पण निधी कमतरता हे कारण सांगितलं जात आहे की निधीच नव्हती, त्याच्यामुळे पैसे कमी पडले किंवा नोव्हेंबरचे पैसे आले नाहीत. पण डिसेंबरमध्ये काय झालं, पुन्हा एकदा डिसेंबर व जे काही नोव्हेंबरचं GR आहे तो आलाच नाही. त्याच्यामुळे किती रकमेचं वितरण झालेलं आहे किंवा जी काही स्ट्रॅटेजी होती 3 दिवस वितरणाची, ते पूर्णपणे आता बदललेली आहे. पहिल्याच दिवशी काय होतं की वितरण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे व ज्या भरपूर लाडक्या बहिणी यामध्ये कव्हर होत आहेत. दुसऱ्या दिवशी खूप कमी प्रमाणात, म्हणजेच काय सर्व्हर प्रॉब्लेम असेल, बँकेचा इश्यू असेल, तर त्या लाडक्या बहिणींना हे पैसे येत आहेत. परंतु आता पूर्णपणे वितरण थांबलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे सुद्धा पैसे बंद झाले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे तुमच्या किती हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. लाखो बहिणींची KYC झालीच नाही. लाखो बहिणींना माहितीच नव्हतं की KYC करायची आहे.
सगळा गोंधळ सुरू आहे की बँकेची KYC आहे, लाडक्या बहिणींची KYC आहे, नक्की कशाची करायची हे सुद्धा लाडक्या बहिणींना प्रश्न होता की नक्की कसं करायचं आहे, काय करायचं आहे. कारण ऑनलाईन पद्धतीने जेव्हा KYC सुरू झाली होती त्यावेळेस KYC करायची आहे, बँकेची KYC करायची आहे, आधार संलग्न करायचं आहे, सर्व जे निधी ऑनलाईन कामं होते त्याची KYC करायची, हे सगळं निघालं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना नक्कीच कन्फ्युजन झालं होतं. त्यामुळे आम्हाला 15 दिवस तरी ही जी KYC करण्याची मुदतवाढ दिली पाहिजे आहे असं आपण सरकारकडे विनंती करूया. कारण हे पैसे बंद करण्याचे कारण आपल्याला समजलं पाहिजे आहे. KYC मध्ये क्षुल्लक कारणामुळे आम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी भरपूर प्रमाणात नाराज आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, KYC वेबसाईट स्टेटस अपडेट करण्यासाठी हे आम्हाला ऑप्शन द्या. आणि 2 महत्त्वाचे कामं म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला जी बँक सीडिंग आहे का नाही एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे. तुमची DBT इनॅक्टिव्ह आहे, ॲक्टिव्ह आहे ते सुद्धा चेक करायचं आहे. आणि जमलं तर महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही जर तिथे तुमचा आधार नंबर, लक्षात घ्या, आधार नंबर तुम्ही जर तिथे सांगितलं तर तुमचं KYC स्टेटस चेक करून दिलं जातं. तुमचे पैसे का बंद केले आहेत ते सुद्धा सांगितलं जातं. सो तुम्ही ते करू शकता. या संदर्भात अजून तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.